ते दिवा लावत होते म्हणून थांबलो होतो. शरण्ये त्र्यंबके गौरी
आपण राष्ट्रसंत म्हणतो अशा समर्थ रामदासांचा आहे. समर्थांचं वर्णन करताना वामन पंडित श्लोकामध्ये म्हणतात, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सगळे संत बघितले तर मातेच्या प्रेमाने सगळ्यांना जवळ करतात, पण आमचे संत जरा बापाची भूमिका घेतात, थोडेसे कठोर आहे. आणि त्यांच्यामध्ये काय गुण दिसले हो वामन पंडितांना, तर शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचं. शुकमुनींसारखं वैराग्य कोणाचं नाही, ते आमच्या समर्थांमध्ये वामन पंडितांना दिसतं. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, म्हणजे वशिष्ठांसारखं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे. आणि कवित्व कोणासारखं आहे, तर वाल्मिकींसारखं कवित्व ज्यांच्यामध्ये आहे. असे म्हणजे हे एक एक गुण असले ना तरी लोकांना प्रसिद्धी मिळते बरं का. पण ह्या तिन्ही गुणांना असं वाटलं की आपण ह्या एकाच व्यक्तीमध्ये प्रवेश करावा. म्हणून वैराग्य आहे, ज्ञान आहे आणि कवित्व आहे, अशा तिन्ही गोष्टी, असे तिन्ही गुण आमच्या समर्थांमध्ये आपल्याला दिसतात. आणि ह्या तिन्ही गुणांनी काय होतं, तर समाज धारणा होते. म्हणून हे 3 गुण महत्वाचे सांगितलेले आहे. आजच्या निरूपणाच्या अभंगात समर्थ म्हणतात, देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. लोकांचा देवावर विश्वास नाहीये. पण असं आपण बघितलं तर काही जण असं म्हणतात की हवा आहे, असं म्हणतात की नाही शास्त्रज्ञ. मग हवा दिसते का हो, ती जाणवते ना. तसंच भगवंताचं जे अस्तित्व आहे ते जाणवतं. देव आहे जवळी अंतरी. तो भगवंत कुठे बसलेला आहे, तर आपल्या हृदयस्थानी बसलेला आहे. पण कोणाकोणाचा त्यांच्यावर विश्वास नाही. एका खेडेगावात, म्हणजे आम्ही आता अगदी तळ कोकणामध्ये गेलेलो, म्हणजे सुकोंडी वगैरे अशी अगदी खूप आतली गावं आहेत. तिथे आमचे एक नातेवाईक राहायचे. म्हणजे आजच्या काळात सुद्धा तिथे दिवसाला फक्त 1 बस येते बरं का. आणि इतकी शांतता आहे की ती बस अगदी 2 मैलावर असली तरी तिचा आवाज येतो, इतकी शांतता आहे आजही. आणि अशा ह्या एकोस गावामध्ये बिराडे सुद्धा खूप लांब बसतात बरं का. म्हणजे हाक मारून त्यांना हाक जाईल अशी अवस्था नाही. मग ते कसं म्हणले, त्यांना विचारलं मी, तुम्ही बोलवता कसं कोणाला, पण आम्ही वाटी चमचा घेतो आणि वाजवतो, आम्ही त्यांना बोलवतो. अशी ह्या गावातली परिस्थिती. पण जर ह्या गावामध्ये एखादा चोर आला तर एक कुत्रा भुंकला, एका घरचा एक कुत्रा भुंकला, तर आता बाकीच्या कुत्र्यांना कळतं की काहीतरी अडचण आलीये, कोणीतरी आलाय, म्हणून हा आपला भुंकतो. मग त्यांनी तो चोर पाहिलेला असतो का हो, नसतो ना. पण त्या कुत्र्यावरती त्यांचा विश्वास आहे ना, की हा ओरडतोय म्हणजे चोर आलेला आहे. म्हणून गावातली त्याच्याबरोबर 10 कुत्री ओरडायला लागतात, भुंकायला लागतात आणि त्या चोराला पळवून लावतात. म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्याला नाहीये तरी सुद्धा त्या तो चोर आहे हे आपला सवंगडी सांगतोय, ह्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. मग मनुष्य प्राण्यामध्ये असं का बरं होत नाही. आमचे संत सांगतायत ना की देव आहे, त्यांनी तो बघितलेला आहे. पण आपण जरी बघितला नसला तरी आपण संतांवर विश्वास का ठेवत नाही. म्हणून हे संत पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असतात की देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. मग आपल्या जवळ असणारा हा परमात्मा, पण त्याची भेटी आपल्याला होत नाही, कारण आपण देहावर प्रेम करतो, आपण देवावर प्रेम करत नाही. किती देहावर प्रेम करतो, तर एक स्त्री होती, अत्यंत रूपवान होती.
आणि तरुण असताना ती एका दुकानामध्ये गेली, सौभाग्य अलंकाराचं त्या दुकानाचं आपण नाव धरूया, आणि तिथे तिने एक आरसा असा घेतला. आता आरसा घेऊन घरी आली, दररोज त्याच्यामध्ये बघून शृंगार करते वगैरे. होता आता दिवस जात आहेत आणि एक दिवस तिचा तो आरसा फुटला. पण बरं जवळजवळ 25-30 वर्ष तो आरसा टिकला होता बरं, आणि म्हणून तो आरसा चांगला टिकलाय म्हणून ही परत त्याच दुकानात गेली आणि सांगते, तुमच्याकडचा आरसा मी नेलेला एवढा वर्ष टिकला, मला तुमच्याकडनं पुन्हा एकदा आरसा विकत घ्यायला हवा. आता तिथे त्या दुकानदाराचा मुलगा आलेला होता बरं. आता 25-30 वर्ष झाली, म्हणजे तो रिटायर झालाय, निवृत्त झालाय, किंवा मुलाला आधी पाठवतो, आणि तशी ही बाई सुद्धा वृद्ध झाली. त्या मुलाने तिला अनेक प्रकारचे आरसे दाखवले आणि ती बघते आरशात, हा चांगला नाही, बघते आरशात, हा चांगला नाही. अहो जरा चांगला आरसा दाखवा हो. तो म्हणते, अहो सगळेच चांगले आहेत. पण आता पहिल्यांदा जो आरसा घेतला होता त्यावेळी जे तिचं रूप दिसत होतं आरशात, ते आता दिसेल का 25 वर्षांनी? 3 वर्षांनी आपलं रूप बदलतं. आपल्या लग्नाचे वेळचे फोटो काढून बघा आणि आत्ताचे फोटो बघा, म्हणजे तो आरसा वाईट आहे. आपण म्हातारे झालो हे तिला समजत नाहीये. आपण आपल्या देहावर असं प्रेम करत असतो की जो नश्वर आहे. म्हणून संत सांगतात की अरे तुझ्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे ना, त्याच्यावर प्रेम कर, तुझ्या देहावर तू प्रेम करू नकोस. म्हणून असा हा देव जो आपल्या अंतरामध्ये आहे त्याला ओळखायला शिका. मग अनेक जण, कारण आपल्याकडे 33 कोटी देव सांगितलेले आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव. मग नाना देवांच्या प्रतिमा, नाना देवांच्या प्रतिमा, लोक पूजिती धरुनी प्रेमा, आपण ज्या परमात्मा कैसा आहे तो श्रीराम. अनेक लोक अनेक देवतांची पूजा करत असतात, मनाला धरून सुद्धा प्रेम करतात त्याच्यावरती. पण तो खरा जगदात्मा कसा आहे हे कोणी प्रत्यक्ष पाहिलाय का? त्याला जाणण्याचा कोणी विचार केलाय का? हा विचार ती लोक करत नाही. आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, कारण हा जो खरा जगदात्मा आहे, जो परमात्मा आहे, तो कसा आहे हो? तर मूर्ती त्रैलोकी संचिली, पण विश्वाची दृष्टी चुकते त्याला बघण्यासाठी. हा त्रैलोक्य परमात्मा जो आहे तो त्रिभुवनामध्ये भरलेला आहे. म्हणून पंत आर्येमध्ये म्हणतात, भूजल तेजस मीरख, भूजल तेजस मीरख, रवि शशि काष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवधान, स्थिरचर व्यापुनी अवधान, तो जगदात्मा दशा पुढे उरला. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीता हरे राम. भूजल तेज समीरख म्हणजे पंचमहाभूतांमध्ये हा भगवंत भरलेला आहे. आकाशामध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे, जलामध्ये आहे, वायूमध्ये आहे, अग्नीमध्ये आहे. तसाच रवी शशी काष्टादिकी असे भरला, म्हणजे अचेतनामध्ये सुद्धा भगवंत आहे. तो दगडामध्ये सुद्धा आहे. पण एक विद्यार्थी, एक शिक्षक असतात आणि ते परीक्षा घेतात बरं का, कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी ओळख असते. म्हणून तिथे परमात्मा आहे असं आपण जाणायचं असतं. तर ते विद्यार्थ्यांना विचारतात की हे चारही ठोकळे सारखे दिसत आहेत,
ह्यातला तुम्ही कसा निवडून बघणार? तर प्रत्येकाची काहीतरी लक्षणं आहेत. म्हणून एक हुशार विद्यार्थी होता, त्यांनी एक पाणी आणलं, कारण सगळ्यांची आकार, रंग, रूप सगळं सारखं होतं. आणि त्या चारांपैकी जो पाण्यामध्ये तरंगला तो लाकडाचा आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा जरा तल्लख बुद्धीचा असणारा, आता 3 मधनं ओळखायचंय कोण कुठला आहे, आणि तो पटकन लोहचुंबक घेऊन येतो आणि त्या 3ही टोकड्यांना लावल्यानंतर जो लोखंडाचा आहे त्याला लोहचुंबक, तो लोहचुंबकाला चिकटतो, म्हणजे हा लोखंडाचा आहे असं तो सांगतो. आणि त्याच्यानंतर अजून एक विद्यार्थी येतो आणि तो अग्नीमध्ये तिसरा जो ठोकळा आहे तो घालतो आणि तो म्हणतो की हा तापतोय, म्हणजे हा कुठला तरी धातू आहे, म्हणजे हा ठोकळा धातूचा आहे. आणि शेवटचा जो आहे ना, तो त्याला लोहचुंबक लावलं, तो काही चिकटला नाही. त्याला अग्नीत घातलं, तो काही तेजस्वी होऊन किंवा वितळला नाही. तो पाण्यात घातला, तो तरंगला नाही. म्हणून तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा म्हणतो की हा दगड आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये देवत्व आहे ना, तसं हे भगवंत संत आपल्याला सांगत असतात की मूर्ती त्रैलोकी ही भरलेला आहे भगवंत, पण आपण त्याला ओळखायला चूक करतो. म्हणून रवी काष्टादिकी असे भरला हा परमात्मा, स्थिर असू दे, अस्थिर असू दे, चर असू दे, अक्षर असू दे, नंतर काष्ट असू देत, काही असू देत, त्याच्यामध्ये तो परमात्मा आहे. फक्त तुम्ही त्याच्याकडे बघायची दृष्टी जी आहे ना ती बदलायला पाहिजे. मग ही दृष्टी कशी आपल्याला यायला पाहिजे? आपण सामान्य मनुष्य कसे आहोत? तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देत असते की बघा, गाईच्या कासेमध्ये दूध असतं, ते अमृतासारखं असतं, पण त्याच्याच कासेला चिकटलेली गोचीड ते दूध पिते का हो? म्हणजे खरा देव काय आहे किंवा चांगलं काय आहे तिला कळत नाही आणि ती तिचं अशुद्ध रक्तच पिते. किंवा जलाशयामध्ये, चिखलामध्ये असणारा बेडूक हा किती कमळाच्या जवळ असतो, पण भ्रमर लांबनं येतो आणि त्याचा मकरंद खातो, पण बेडूक काय चिखलामध्येच रममाण असतो. तसं आपण सामान्य जीव आहोत की चांगलं काय हेच आपल्याला समजत नाही आपण ह्या जगातलं. म्हणून संत आपल्याला सांगतात की देव आपल्यामध्येच आहे, फक्त आपण त्याला ओळखू शकत नाही. मग प्रत्येक जण देवाची पूजा करताना आपल्याला दिसतंय ना, मग आपल्या देवाला ओळखू नये असं कसं काय चालेल, असा पण प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. तर समर्थ एका ठिकाणी श्लोकामध्ये सांगतात, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवा लागी कोणी न बोले. हा देवापासून ही त्रैलोक्य निर्माण झालेला आहे, पण अशा देवाला कोणी ओळखतच नाहीये. मग म्हणून थोरला देव जो चोरला असे, पण गुरु विना तो सर्वथाही न दिसे. समर्थ सांगतात असा जो देव आहे की ज्यांनी त्रैलोक्य निर्माण केलंय. अहो, चारी वाणी चारी खाणी हा भगवंतानी निर्माण केलेली आहे. जो आज पाऊस पडतोय, नद्या वाहतोय, आपल्याला अन्नधान्य जमिनीतून देतोय, अशा सगळ्या ठिकाणी हा भगवंत भरलाय. पण आपल्याला तो देव नकोय. का नकोय? कारण ह्या देवाकडे जायचं असेल तर आपल्याला सदाचाराचं प्रमाणपत्र लागतं, ते आपल्याकडे नाही. किंवा ह्या देवाकडे जायला आपल्याला वैराग्य असावं लागतं. अहंता बाजूला ठेवली ना हीच हा देव दिसतो. आणि मग हे कोणाला नकोय. म्हणून मग नुसता खडीसाखरेचा खडा, गुळाचा खडा असा ठेवून जो नवसाला पावतो ना तो देव सगळ्यांना हवाय. म्हणून समर्थ म्हणतात की असं नसतं. उपनिषदामध्ये एक कथा आली आहे
की वरुणाचा पुत्र भृगु हा अत्यंत जिज्ञासू असतो आणि त्याला हे परब्रह्म जाणून घ्यायचं असतं. म्हणून तो वडिलांकडे जातो. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू उपासना कर, साधना कर आणि त्या परब्रह्माला ओळखून घे. आणि त्यांनी खरोखरच उपासनेनी ह्या परब्रह्माला ओळखलं. मग त्यांनी जसं त्या खऱ्या देवाला ओळखलं तसं आपण ओळखू शकत नाही, कारण आपण सामान्य देवांकडे जातो. म्हणून ह्या जर देवाला ओळखायचं असेल तर समर्थ शेवटच्या ओळीत काय सांगतात की गुरु विना सर्वथा हीन दिसे. तुम्ही जर सद्गुरूला शरण गेला नाही तर हे परब्रह्म जो परमात्मा आहे तो तुम्हाला दिसणार नाही, जो अगदी तुमच्या जवळ आहे तरी सुद्धा. म्हणून समर्थ आपल्याला उपाय पण सांगतात. नुसतं संत सांगत नाहीत हे करा ते करा, ते उपाय पण सांगतात. म्हणून ते आपल्याला काय उपाय सांगतात? आधी अध्यात्म श्रवण. देवाला जर तुम्हाला ओळखायचं असेल, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे ते आत्मनिवेदन, सद्गुरु प्रसादे श्रीराम. जर आपण अध्यात्म श्रवण केलं, सद्गुरु पाद सेवन केलं म्हणजे सद्गुरूंची आपण सेवा केली आणि त्यानंतर आत्मनिवेदन भक्ती केली. जसं आपल्याला महाराज सांगतात आपल्याला की देवतांच्या तसबिरी ज्या घरामध्ये आहेत त्या तसबिरी न मानता व्यक्ती माना, म्हणजे तुम्हाला त्याची अनुभूती येईल. आणि आपण घेतली तर ती येते बर का. आम्ही जेव्हा बिराड केलं त्यावेळेला आम्ही दोघं आणि मुलं, आमची दोघं लहान होती आणि मी यांना नेहमी 5:30ला अलका टॉकीशी सोडायला जायचे. गाडीवरनं येताना दूध घेऊन यायचं, म्हणजे साधारण 25 मिनिटं मला लागत असत. तर मी जाताना नेहमी महाराजांना सांगून जायची की महाराज मुलं झोपलीत, मी जाऊन येते. दररोजचं वाक्य बाहेर पडायचं, कुलूप लावायचं, जाऊन यायचं. मुलं शांत झोपलेली असायची. पण एक दिवस असं झालं की उशीर झाला आणि निघताना हे वाक्य सांगायचं राहिलं. घरी मी येते तर ह्या मुलांनी उठून हल्लकल्लोळ केलेला. म्हटलं महाराज मी आज तुम्हाला सांगून गेले नाही, म्हणजे इतक्या छोट्या गोष्टी जरी आपण महाराजांना सांगितल्या तरी सुद्धा ते बरोबर तिथे ऐकतात, त्याची अनुभूती आपल्याला येते. फक्त तो आपण जसं मोठ्या माणसांना घरात सांगून जातो तसं त्यांना सांगून जायचं, म्हणजे मग जे संत सांगतात ती अनुभूती तुम्हाला येते. म्हणून हे सगळं कशाने होणार आहे? अध्यात्म श्रवण, सद्गुरु पाद सेवन आणि आत्मनिवेदन हे सगळं कशाने होणार आहे? तर सद्गुरु कृपेने होणार आहे. म्हणून सद्गुरूंना तुम्ही शरण जा. मग हे परब्रह्म कसं आहे? तर आत्मज्योतीप्रमाणे आहे. म्हणून त्याचं वर्णन ह्या परब्रह्मालाच आत्मज्योती मानून कबीर एका काव्यामध्ये म्हणतात. नजर आवे नहीं बुझती नहीं जाती, नजर न आवे आत्मज्योति, नजर न आवे आत्मज्योति, नजर न आवे आत्मज्योति, नजर न आवे आत्मज्योति.
आत्मज्योत आहे ते परब्रह्म कोणाला दिसत नाही. तिला कोणी तेलवात घालताय का हो? किंवा नवरात्रात असं आपण 9 दिवस दिवा जपतो, रात्री उठून सुद्धा आपण तेल घालतो, तसं ह्या ज्योतीसाठी कोणी जागतंय का हो रात्रभर? ही तेवट ठेवायला हवी आहे. अशी ही ज्योत आहे. ती कशी आहे? झिलमिल करती जैसा निर्मल मोती. जसं मोत्याचं पाणी हे खरा मोती आणि कल्चर मोती हा जाणकार जसा ओळखतो ना, तसं ही आत्मज्योती आहे. ती एखाद्या मोत्याप्रमाणे तेजस्वी आहे, पाणीदार आहे. मग हिला जर ओळखायचं असेल तर कहेत कबीरा सुन बाई साधू घर घर वाचत हो. म्हणजेच आपण जे मगाशी समर्थांनी सांगितलं की आधी अध्यात्म श्रवण. प्रत्येक संत आपल्याला हेच सांगत असतात. थोडी भाषा वेगळी असेल, दृष्टांत वेगळे असतील, पण त्यातलं मर्म जे आहे ते मर्म एकच आहे. म्हणून ह्या भगवंताची घरं ही अत्यंत जगभर पसरलेली आहे. म्हणून ह्या देवाला कुठे शोधायचं असं जर आपण म्हटलं, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात सज्जनांच्या कीर्तनात साधकांच्या चिंतनात. सज्जनांच्या कीर्तनात साधकांच्या चिंतनात तोची ध्यास तोची श्वास तोची श्वास आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात. अहो मंदिरात जो आहे तोच तुमच्या अंतरात आहे असं कवी सांगतात. मग तो कुठे कुठे आहे? तो चराचरामध्ये भरलेला आहे. मग तो सज्जनांच्या कीर्तनामध्ये आहे, साधकांच्या चिंतनात आहे. तोच श्वास आहे, तोच ध्यास आहे, तोच जीवनाची आस आहे असा हा भगवंत. म्हणून कोटी कोटी रूपे तुझी असं तो आपल्याला एक पद माहिती आहे की देवा तुला मी कुठल्या रूपाने ओळखू असा हा परमात्मा आहे. म्हणून त्याला बघण्याची जी आपली दृष्टी आहे ती आपल्याला दृष्टी बदलायची आहे. आणि ती दृष्टी आपण कधी बदलणार? तर भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन. जिथे आपल्या जीवनामध्ये संत सत्पुरुष येतात तो आपला भाग्योदय आहे. म्हणून असा भाग्योदय कधी आपल्या जीवनात येईल असा आपण विचार करायचा आहे. आणि नुसता भाग्योदय येईल असं म्हणायचं नाहीये. जसं आपण नामस्मरणामध्ये बघितलं की आपण इतकं नामस्मरण करावं की जसं साखरेचा डबा मुंग्यांना सांगायला लागत नाही, तसे सद्गुरू आपल्याकडे नामामुळे येतात. इतकं नामस्मरण तर आपण करू शकतो. म्हणजे आपल्या भाग्योदय यायला खूप काळ लागणार नाही. म्हणून भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन. मग देवाचे दर्शन म्हणजे काय हो? आपण त्याच्याकडे बघितलं, हात जोडले आणि झालं का दर्शन? असं नसतं. दर्शन म्हणजे एक अनुभूती आहे. आपण फक्त त्याचं रूप बघतो, त्या मूर्तीमध्ये खरंच चैतन्य आहे का हे बघतो का आपण? म्हणून बघा, अनेक संत चरित्र आपण बघितली आतापर्यंत. ज्या ज्या वेळेला सामान्य लोक गेली आहेत तेव्हा त्यांना ती विठोबाची मूर्ती दिसतीये, पण जे खरे ज्ञानदेव नामदेव ह्या सगळ्यांना दिसली का हो त्याच्यामध्ये चैतन्य? म्हणून तिथे भगवंत नाहीये ते ओळखू शकतात. म्हणून असं जर आपल्याला त्या मूर्तीमध्ये बघायचं असेल
म्हणजे आपल्याला बघा, नृसिंह जयंतीच्या वेळी आपल्या रामाला आपण नृसिंह केला होता, आणि ज्यावेळी मी तिथे व्हायला गेले पुष्प, तर त्याची एवढी स्नेहार्थ नजर ती दररोज दिसते आपल्याला, पण त्यावेळी ती दिसत होती का? म्हणजे विनीत दादा पण म्हणाले, आज तो कुठल्याही अंगाने राम दिसत नाहीये, तो नृसिंह दिसतोय. म्हणजे ते जे चैतन्य आहे ते बघायला पाहिजे आपण, म्हणजे त्याला दर्शन घेणं असं म्हणतात. ती अनुभूती अनुभवायची, त्याला दर्शन घेणं म्हणतात. नंतर नुसतं आलं, दर्शन घेतलं, तीर्थ घेतलं, कसं काय विचारलं, झालं दर्शन, देवदर्शन, असं नसतं देवदर्शन. म्हणून आपण त्याचं वरचं रूप बघतो, पण आपण त्याचं काय बघायला पाहिजे? स्वरूप बघायला पाहिजे. ते स्वरूप कसं आहे, ते स्वरूप बघितलं ना तर तो देव आपलासा होतो आणि तो आपल्याला कळतो. म्हणून भाग्ये आले संतजन, झाले देवाचे दर्शन. असा जे संत आहेत ना, त्या संत सत्पुरुषांच्या संगतीने आपला हा नरदेह हा तरुण जातो. म्हणून संत संगतीचं महात्म्य सांगताना एके ठिकाणी म्हणतात, खला येते साधुत्व साधू संगे, खला येते साधुत्व साधू संगे, खला संगे साधुत्व देव संगे, खला संगे साधुत्व देव संगे, पुष्प संगे मुक्ती सवासना लागे, पुष्प संगे मुक्ती सवासना लागे, मृत्तिकेचा तो गुण विश्वासना लागे, मृत्तिकेचा गुण विश्वासना लागे. खला येते साधुत्व साधू संग. कितीही आपण नराधम असलो, पापी असलो, तरी संत सहवासामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा संतत्व येतं. इतकी संत संगती ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. बघा, नाथांकडे गावबा नावाचा शिष्य होता. अहो खुळा होता, पण नाथांच्या सहवासामध्ये राहून त्यांनी काय मोठी कामगिरी केली. तर जेव्हा नाथांचं निर्याण जवळ आलं आणि भावार्थ रामायण हा ग्रंथ अपुरा राहिला होता, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की एवढा ग्रंथ पुरा करून जा. पण नाथ म्हणतायत की माझा पुढचा ग्रंथ गावबा पूर्ण करेल. मग हे सामर्थ्य त्याला कशाने आलं? तर नाथांच्या सहवासाने आलं. म्हणून खला येते साधुत्व साधू संगे. पण खलाच्या सहवासात गेल्यामुळे साधुत्व भंगत का? नाही भंगत. कितीही दुराचारी असला तरी संत सज्जन आपला सज्जनपणा सोडत नाही, ते भंग पावत नाही. म्हणून एक सुंदर उदाहरण पुढच्या 2 ओळीमध्ये दिलंय की पुष्प संगे माती सवासला. आता सध्या श्रावण महिना आहे, पारिजातकाचा सडे अनेक घरात बडे पडतायत, पण त्या सुगंधानी मातीला छान वास येतो की नाही? पण मातीची घाण त्या पुष्पाला लिप्त होते का? म्हणजे अगदी पावसाने ते खराब झालं, पण पाण्यात घातलं की पुन्हा ते फूल स्वच्छ होतं. असे साधू संत असतात. म्हणून भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन. खरा भगवंत दाखवणारे हे संत सज्जन असतात. म्हणून इतर देवांच्या मागे न लागता, म्हणजे ते नवसाला पावलेले आहेत किंवा कुठे पाराखाली आहेत, अशा देवांना नवस न करण्यापेक्षा जो खरा परमात्मा आहे त्याची ओळख आपण सद्गुरूंकडून करून घ्यावी. म्हणजेच तो परमात्मा जो आपल्यामध्ये आहे त्याचं दर्शन आपल्याला होणार आहे. आणि रामदासी योग आला, देही देव प्रकटला, असं शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की रामदासी योग आला. ज्यावेळी समर्थ लहान होते आणि त्यांचे बंधू ज्यांना श्रेष्ठ म्हटलं जात असेल, तर ते सगळ्यांना अनुग्रह देत असत. तर समर्थांनी म्हणजे या नारायणांनी सुद्धा सांगितलं की मला पण तुम्ही अनुग्रह द्या. तर ते म्हणतात की अरे अजून वेळ आहे, तू लहान आहेस. पण समर्थांना एवढी घाई झाली होती आणि प्रत्यक्ष मारुतीरायांना बोलवलं एवढा अधिकार होता. आणि मारुतींनी विचारलं की कशाला बोलवलंय, काय सांगावं आमच्या लहान नारायणांनी.
की मला प्रभू रामचंद्रांकडनं अनुग्रह हवाय, माझे वरिष्ठ बंधू मला अनुग्रह देत नाहीये. म्हणजे मनामध्ये इतकी जर तळमळ असेल तर भगवंत देहामध्ये प्रकट होतो, म्हणजे तो असतोच आपल्यामध्ये. म्हणून रामदासी योग आला, देही देव प्रगटला. म्हणजे प्रत्यक्ष प्रभू भगवान रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह दिलाय. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांनी दिलाय. असंच आपल्याला चोखोबांच्या चरित्रामध्ये सुद्धा दिसतं. ते पण एका अभंगामध्ये म्हणतात, चोखा म्हणे माझा संदेह पिटला, चोखा म्हणे माझा संदेह पिटला, देव प्रकटला देहा माझी, देवा नाही देवा नाही नाम, देहा देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वा ठाई, देवा नाही देवा नाही देवा नाही देवा नाही. चोखा म्हणे माझा संदेह पिटला. जे आपण पहिल्या दृष्टांतामध्ये बघितलं की विश्वास ठेवणं, विश्वास ठेवला की संदेह म्हणजे संशय बाजूला होतो. चोखा म्हणे माझा संदेह फिटला. जेव्हा मी माझ्या सद्गुरूंवरती विश्वास ठेवला, चोखोबांचे सद्गुरू नामदेव, आणि त्या सद्गुरूंमुळे मला ते परब्रह्म प्रत्यक्ष दिसलं. देव प्रगटला देहा माझी, अशी माझी अवस्था झाली ती आमच्या सद्गुरूंमुळे. म्हणून अशा या परमात्म्याला रूप आहे का? तो निर्गुण निराकार आहे. मग हा निर्गुण निराकार परमात्मा सामान्य लोकांना पटकन कळणार नाही. म्हणून दयाळू संतांनी काय केले हो, तर त्याला त्यांनी सगुण साकारामध्ये आणले की सामान्य लोकांना तो दिसेल. कारण समोर काहीतरी असल्याशिवाय आपलं मन एकाग्र होत नाही, एकचित्त होत नाही, हे संत जाणतात. म्हणून त्या निर्गुण परब्रह्माला सगुण साकारामध्ये या संतांनी आणले. म्हणून निर्गुण निराकार हे श्रेष्ठ आहेच, पण सामान्यांसाठी तो सगुण साकार करणारे हे आमचे संत असतात, सद्गुरू असतात. आणि अशा सद्गुरूंना जर आपण शरण गेलो तर त्यांच्या कृपा प्रसादाने आपल्याला हा भगवंत दिसतो जो आपल्या हृदयामध्ये आहे. मग असा भगवंत आपण कान्होपात्रेच्या याच्यामध्ये बघितलंय की तिच्या भगवंताच्या हृदयात तिला स्थान मिळालं, इतकं तिचं श्रेष्ठत्व होतं. आणि भगवंताच्या हृदयामध्ये बसलेली आमची कान्होपात्रा त्या खलाला म्हणजे त्या राजाला पण दिसली की नाही. म्हणजे थोडा काळ जरी संत संग झाला तरी सुद्धा तो परमात्मा दिसतो, असा आपला ठाम विश्वास पाहिजे. म्हणजे बघा, असं म्हटलं येईल की पाणी सगळीकडे आहे, आपल्या घरामध्ये नळ फिरवलेले आहेत, पण कुठेही गेलं आपण पाईपलाईनला हात लावला आणि नळ उघडतो का? नाही उघडत. त्याची तोटी उघडल्याशिवाय जसं पाणी बाहेर येत नाही, तसे संत हे भगवंताप्रत जाण्यासाठी तोटे आहेत. म्हणून त्या संतांना आपण शरण जायचंय. कुठेही आपण तोंड लावलं तर आपल्याला पाणी मिळणार नाहीये. म्हणून संतांच्या जवळ गेलं तर ती आपल्याला कृपा मिळते आणि आपला भाग्योदय होतो आणि प्रत्यक्ष त्या भगवंताचं दर्शन ते आपल्याला करतात. मग असा जर योग आपल्या जीवनात यायला हवा असेल तर देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी, अशी अवस्था जर आपल्याला व्हायला नको असेल तर हा देव हा आपल्या चित्तामध्ये आहे. तो चित्तामधला देव आपण सद्गुरूंतर्फे आपण त्याला ओळखायचंय. आता बघा, काही पूर्वीचे देव असतात, आपण त्याच्यावरती शेंदूर थापून 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 एक कवच निर्माण होतं. सप्तशृंगी आता देवी जी आहे तिचं मोठं कवच निघालेलं आहे. म्हणजे तिचं खरं स्वरूप काय आहे ते आपल्याला आत्ता दिसतंय. तसं आपल्या मनावरती जे विकारांचं कवच झालेलं आहे,
भोगांचं कवच झालेलं आहे, ते जर काढणारे कोण असतील तर ते सद्गुरू असतात. आणि त्यासाठी आपलं स्वरूप म्हणजे आपल्या मधला परमात्मा हा दिसायला हवा असेल तर वरचं भोगाचं, विषयांचं, कामनांचं हे कवच निघाल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन घडणार नाहीये. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की तुमच्या जवळ देव आहे, पण त्याला तुम्ही ओळखायला शिका. देव जवळी अंतरी करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा
सगळ्या विश्वामध्ये ज्यांनी भगवंत बघितला अशा एका संतांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला बघायचा. महाशिवरात्री भक्त थोरले, महाशिवरात्री भक्त थोरले, नाम घोष करती, मुखाने ते नाम घोष करती, शुद्ध गंगोदक अणुकावरी, शुद्ध गंगोदक अणुकावरी, वाहती ते तुझ पवित्र आवडी, वाहती ते तुझ पवित्र आवडी. महाशिवरात्रीचा काळ आणि पार्वती माता आणि शंकर भगवान यांच्यामध्ये संवाद चाललाय. पार्वती माता शंकर प्रभूंना म्हणते की महाराज, आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भक्तजण तुमचे येत आहेत आणि कसे येत आहेत, नामघोष करत येत आहेत, तुमच्या नावाचा जय जयकार करत तुम्हाला भेटायला येतात. आणि काही जणांनी तर शुद्ध गंगोदक आणलेलं असतं कावडी भरून आणि ते तुला अर्पण करतात भगवंता. मग मला असं सांगा की हे सगळे भक्त खरंच तुमचे भक्त आहेत का हो? असा प्रश्न आपल्या पतीला पार्वती माता विचारते. आणि ती विचारतीये तेव्हा भगवान सांगतायत की अगं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पर्वतामध्ये खाणी असतात का? प्रत्येक वनामध्ये चंदनाची लाकडं असतात का? झाडं असतात का? प्रत्येक खाणीत रत्न मिळत नाही. तसं प्रत्येकामध्ये सज्जनत्व नसतं. असा सज्जन भक्त लाखात 10 लाखात असतो आणि तो मी बरोबर ओळखतो. कोण माझा खरा भक्त आहे तो मी बरोबर ओळखतो, असं पार्वतीला भगवान शंकर हसून सांगतायत. आणि मग पार्वती स्त्री हट्ट सुरू झालाय. कारण स्त्री हट्टा पुढे कोणाचं चालत नाही. ती देवातल्या सुद्धा स्त्रिया असल्या तरी भगवान शंकरांना सुद्धा पार्वतीचा हट्ट हा पुरवावा लागतो. कारण पार्वती म्हणतीये, दावा मज भक्त सखा मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, दावा मज भक्त सखा मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, मान्य करा विनती मम, मान्य करा विनती मम, प्राणप्रिय करा, दावा मज भक्त सखा मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, निज भक्त सखा मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, अगणित ते भारयती, अगणित ते भारयती, शिवचरणा मान्य संत, प्रिय चरणा मान्य संत, मजसी राघवा, मजसी राघवा, गावा निज भक्त सखा मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, मजसी ईश्वरा, गावा निज भक्त सखा मजसी ईश्वर. तुमचा खरा भक्त कोण आहे ते मला बघायची खूप उत्सुकता लागली. तर तुम्ही मला असा भक्त या शिवरात्रीच्या काळामध्ये दाखवा अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. कारण सगळे जरी दिसायला वर्ण सारखे दिसले तरी शिवप्रभूंना कोणता आवडतोय हे मला बघायचंय. आणि मग शंकर म्हणतात मी तो तुला असा तसा दिसणार नाही की. दाविन भक्त तुला माझा, दाविन भक्त तुला, दाविन भक्त तुला, दाविन भक्त
त्याच्यासाठी ह्या देशात सुद्धा राहून चालणार नाही. मग भगवंत काय सांगताय? कुणाल होईल होत कुणाली, कुणाल होईल होत कुणाली, खरा कुणानंदी. कुणाल होईल होत कुणाली, खरा कुणानंदी. खर अपुलानंदी भगतो लागेल भक्त तुला. याच्यासाठी तुला वेश घ्यायला लागेल कुंभारणीचा. मी कुंभार होतो, कुंभारीण हो. आणि आपलं गाढव कोण असेल? आपला नंदी गाढव होईल बरं. आणि आता अत्यंत उष्ण काळ असा चालू आहे. असे प्रखर तो उष्ण काळ, मंदिर सोडून करू माळ जवळ. जे उष्ण तो प्रखर काळ, मंदिर सोडून करू जवळ माळ. मग तो लावीन भक्त तुला, मग तो लावीन भक्त तुला, लावीन भक्त तुला, सखी लावीन भक्त तुला. शंकर भगवान म्हणताय की अशा भक्ताचं दर्शन घ्यायला कष्ट करावे लागतात. आता उष्ण काळ चालू आहे, आपल्याला मंदिरात राहता यायचं नाही. मी कुंभार होतो, तू कुंभारीण हो. आणि नंदी आपलं गाढव होईल, गर्दभ होईल. आणि आपल्याला मंदिर सोडून त्या माळ रानावर जावं लागेल. आणि योग्य संधी वेळ आली की तुला माझ्या भक्ताचं दर्शन होईल. पण त्या भक्ताची मी तुला खूण सांगू का? आणि म्हणून शंकर भगवान त्यांना सांगतायत की त्या माझा जो नंदी आहे, जो खर आहे, तो अतिशय तहानेने व्याकुळ होईल बरं. आणि त्याचे प्राण व्याकुळ होऊन तो माझा भक्त स्वतः सुद्धा व्याकुळ होईल. आणि स्वतःच आणलेलं जे गंगोदक आहे, ते गंगोदक त्याच्या मुखामध्ये घालेल. आणि तोच खरा ह्या जगताला भूषणावह असणारा माझा एकमेव प्रिय सखा, माझा भक्त असेल. म्हणून तू तयार आहेस का या कटकारस्थानासाठी? आणि मग पार्वतीला तर तो भक्त बघायचा होता. म्हणून भगवान शंकर हे स्वतः झाले. कुणाल होऊन शंकर बनले, कुणाल बनले शंकर बनले, माता पार्वती कुणाली. घर झाला तो नंदी आता, घर झाला तो नंदी आता. येऊ लागले भक्त दर्शना, येऊनी जानकी. आता महाशिवरात्रीच्या मोठ्या अशा पर्वणीला सगळे भक्त भजनामध्ये आपण अगदी निजानंदामध्ये तल्लीन आहोत असं भजन करत शंकर भगवानांच्या म्हणजे रामेश्वराला हे भक्त सगळे येत आहेत. मुखाने भगवंताचं नामस्मरण चालू आहे. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिवाय. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिवाय. हर 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 महादेवाय, हर 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 महादेवाय. गौरी शंकर सदा शिवाय, गौरी शंकर सदा शिवाय. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिवाय. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिवाय. असं भजन करत खांद्यावरती कावडी घेत अनेक भक्तजन ह्या रामेश्वराच्या मंदिराकडे चाललेले आहेत. आणि इतक्यामध्ये शंकरांनी पार्वतीला खूण केली की जा पुढे.
आणि पार्वती माता पुढे येते आणि म्हणते, मृत झाले हो गर्धब. अहो आता अगदी मरणप्राय असं त्याचं आयुष्य झालंय, त्याची शुद्ध हरपलीये. तर कोणीतरी त्याच्या मुखामध्ये गंगोदक घाला हो. माझ्याकडे एवढंच एक गाढव उरलंय आणि आमच्या धंद्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे, अशी विनवणी करते. प्रत्येकाला भगवती हात जोडतीये, पण कोणी दुर्लक्ष करतायत, कोणी बघून न बघितल्यासारखं करतायत. आणि एक जण त्यातला भक्त तिला म्हणतो, खांदा हा सुजला तुला न कसं कळले, बेडे आता ए धवा, काया कष्टमुनी आम्ही न आणली, गंगा तुझ्या गाढवा. अहो ते म्हणताय की अहो एवढी कावड आम्ही काशीपासून घेऊन आलोय, खांदा सुजलेला तुला दिसत नाही? आणि ती कावड आम्ही एवढे कष्ट करून आणलीये, ती आम्ही शंकर भगवानांना अर्पण करण्यासाठी आणली, तुझ्या त्या गाढवासाठी नाही आणली. असं कोणी उत्तर देत आहे? आणि सगळे जण पुढे जातात. आता ऊन मी म्हणत होत, तहानेनी व्याकुळ झालेला नंदी म्हणजे गर्धब हा उन्हामध्ये तडफडतोय. आणि आता पार्वती मातेला सुद्धा ऊन सहन होईना. ती म्हणते, मला तो तुमचा भक्त नाही दिसला तरी चालेल, आता आपण देवळामध्ये जाऊया. भगवान म्हणतात, नाही नाही, आता थोडी कळ काढ, तो येतोच आहे. आणि मग खरोखरच तो भक्त जो आलाय, खांदी कावड घेऊनी, खांदी कावड घेऊनी, हरिहर नामावली मुखात जजाय. अहो ज्यांच्या मुखामध्ये हरी आणि हर यांचं नामस्मरण आहे, अशी खांद्यावर कावड घेऊन येणारे. हिमनगी पर्वती आणुनी, खांदी गंगोदक हे आणाया. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 रघुत्तम राम. खांद्यावरती गंगोदकाची कावड घेऊन आमचे नाथ महाराज येत आहेत. मुखाने हरिहरांचं नामस्मरण चाललंय. आणि पार्वतीला आता शंकर भगवानांनी झाडामागे नेली आहे. आता बघ माझा खरा भक्त काय करतोय ते बघ. आणि नाथ त्या गर्दभाजवळ धावून गेले. त्यांना सांगायची वेळ आली नाही की माझ्या गाढवाला गंगा द्या. आणि बरोबरच ती कावड होती ती घेतली. आणि नाथ बाबांनी त्या गर्दभाचं मुख हे आपल्या मांडीवर घेतलं. शंकरांच्या म्हणजे रामेश्वराच्या देवळाकडे हात जोडले आणि प्रार्थना करतायत की भगवंता, चराचरामध्ये तू भरलेला आहेस आणि तुझ्यासाठी ही खरी मी गंगा आणलेली आहे. पण मला या गर्दभात सुद्धा तूच दिसतोयस. आज तो पाण्याविना तडफडतोय, म्हणून मी त्याला पाजणार आहे. पण तुझं इतकं सामर्थ्य आहे की हा मृतवत झालेला जो गर्दभ आहे त्याला चेतना देण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तर मी जी गंगा आणलेली आहे ती त्याच्या मुखात घातल्यानंतर त्याला तू चांगला कर, अशी प्रार्थना भगवंताला करताय. आणि गंगोदक घालायला सुरुवात केली. पण हा नंदी सुद्धा असा होता, थोडं सुद्धा गंगोदक उरलं नाहीये बरं का. सगळं गंगोदक जेव्हा झालं तोंडामध्ये घालून आणि हा ताडकन उभा राहिलाय. आणि प्रत्यक्ष भगवान शंकर, पार्वती माता आणि नंदी हा तिथे प्रकट झालाय. शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, गौरीवर सुख सागर, गौरीवर सुख सागर, करी निवास हिमगिरीवर. चौथा शंकर शिव गंगाधर,
चर्म हे परिधान केलेले आहे. मस्तकी गंगा वाहते, गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, नरमुंड माळा आहे, शेष हा गळ्यामध्ये आहे, हातामध्ये त्रिशूळ डमरू आणि शेजारी असणारी आमची वामांगी असणारी आमची पार्वती माता आणि नंदी असं दर्शन नाथांना झाले. नाथ तिथे प्रत्यक्ष त्यांच्या पायावर चरणाचं दर्शन घेत आहे आणि भगवंताला सांगताय, कारण भगवंतानी सांगितलंय तू माझ्या परीक्षेत पास झालेला आहेस. नाथ म्हणतायत अशी एवढी कठीण परीक्षा, पण पार्वतीला हे बघायचं होतं की माझा खरा भक्त कोण आहे. म्हणून आजचा आमचा हा तुझा पेपर आम्ही तुझा घेतला. अहो, नीटची परीक्षा नीट देता येत नाही, पण ही परीक्षा नीट देता येईल का? जो खरा सज्जन आहे त्यालाच चराचरामध्ये भरलेला, सर्व भूतांमध्ये भरलेला परमेश्वर दिसत असतो. आणि असे नाथ आमचे होते की त्यांना त्या गर्दनामध्ये सुद्धा प्रत्यक्ष शंभू दिसला. म्हणून नाथ त्यांना म्हणताय की खरोखरच आज मी धन्य झालो की मी रामेश्वरावर आणलेली गंगा मी इथे जर घातली नसती तर आज मला तुमचं दर्शन झालं नसतं. म्हणून त्यांना आशीर्वाद देऊन शंकर भगवान हे अदृश्य झालेले आहेत, अंतर्धान पावलेले आहेत. मग देव जवळी अंतरी हाय जे आपल्याला समर्थ मूळ पद्यामध्ये सांगताय की जो भगवंत तुमच्या हृदयात आहे तो तसा सगळ्यांच्या हृदयात आहे, तो तुम्ही जाणा, म्हणजे तुम्हाला त्या देवाची भेटी होणार. मग असं ना आपण बघतो का हो, असं कितीतरी गोष्टी आपल्याला सुद्धा जीवनामध्ये ह्या दिसतात की एखादा भिकारी, खरंच भिकारी तो नसतो, पण भुकेमुळे तो आपल्याला काहीतरी मागत असतो, पण आपण त्याला पुष्ट राहिलेलं सुद्धा देत नाही. मग आपण त्याच्यामध्ये जर भगवंत बघितला नाही तर तो प्रत्यक्ष परमात्मा जो चराचरामध्ये भरलेला आहे तो आपल्याला कसा दिसणार, त्याचं दर्शन आपल्याला कसं होणार. म्हणून नाथांनी जसं त्या गर्दभामध्ये शिवशंभूंना बघितलं, किंवा नामदेवांनी सुद्धा श्वानामध्ये पांडुरंगाला बघितलं, तशी दृष्टी आपल्याला यावी. आणि ही दृष्टी आपल्याला कोण देणार आहे हो, तर आपले सद्गुरू देणार आहे. म्हणून अध्यात्म श्रवण करा, सद्गुरू पाद सेवन करा आणि आत्मनिवेदन भक्ती जर केली तर आपल्याला सद्गुरू कृपेने हा परमात्मा नक्की दिसणार आहे. त्याच्यावरती ठाम विश्वास ठेवा. आणि मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात, देव जवळी त्रैलोकी
देवा